नमस्कार मंडळी. खरं तर शनीच्या 7.5चं नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते. मात्र ज्योतिषशास्त्रानुसार हा फक्त एक कठीण काळ मानला जात नाही, तर हा एक असा काळ आहे जिथे व्यक्तीला मेहनत, जबाबदारी आणि धैर्याने शिकण्याची संधी मिळते. शनीच्या 7.5चा काळ हा 7.5 वर्षांचा असतो, जो प्रत्येक राशीवर कधी ना कधी येतोच. त्यानुसार सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा वेगवेगळा टप्पा सुरू आहे. त्यानुसार 2026 या वर्षात शनीची 7.5 कधी संपणार हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही श्री देशपांडे गुरुजी चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबा. चला पाहूयात. कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा सध्या अंतिम टप्पा सुरू आहे. या राशींच्या लोकांना मागच्या काही वर्षांत अनेक जबाबदाऱ्यांचा, आव्हानांचा सामना करावा लागला होता. कामाच्या ठिकाणी दबाव, मानसिक तणावही जाणवला असेल. मात्र आता तुमच्या गोष्टी हळूहळू पुन्हा मार्गी लागतील. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. शनी मेष राशीत प्रवेश करताच कुंभ राशीची 7.5 संपणार. कुंभ राशीच्या तुलनेत मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ काहीसा आव्हानात्मक असणार आहे, कारण या राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा दुसरा टप्पा सुरू आहे. या दरम्यान तुमच्या मानसिक समस्या वाढू शकतात, जबाबदाऱ्याही वाढू शकतात. मात्र या कालावधीत तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला नंतर मिळेल, त्यामुळे चिंता करू नका. मेष राशीच्या लोकांवर शनीच्या 7.5चा पहिला टप्पा सुरू आहे. याचाच अर्थ नुकतीच 7.5 सुरू झाली आहे. या राशीची 7.5 29 मार्च 2025 पासून सुरू झाली आहे. या टप्प्यात खरंतर आव्हानांवर आव्हानं येत असल्यामुळे आपल्यावर नक्की चांगली वेळ आली की वाईट वेळ याचा आपल्या अंदाज येत नाही. त्यामुळे या कालावधीत कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करू नका. हळूहळू तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. शनिदेव हे कर्मफळदाता असून आपल्या कर्मानुसार फळ देतात. विशेष उपाय: ओम शम शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा आणि गरजूंना दान करा. अशाच धार्मिक आणि ज्योतिष माहितीसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. जय शनिदेव.